नमस्कार प्रेक्षकांनो, आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजे 26 जुलैचा इंटरेस्टिंग आणि धमाकेदार एपिसोड बरं का. एपिसोडच्या सुरुवातीलाच इथे आनंदी शिल्पाताईला येऊन सांगतीये, की "ताईसाहेब तुम्ही आजवर मला या घरामध्ये जे काही सांगितलत, जे काही उपदेश केले ते मी एक मोलकरीण म्हणून गपचूपपणे ऐकलेत आणि स्वीकारलेले आहेत सुद्धा. पण आत्ताच्या या वेळेला आज जर मी का मालक साहेबांबरोबर तिथं गेले नाही, तर त्यांची निष्कारण नाचक्की होईल." कारण त्यांनी आधीच संपूर्ण मीडियासमोर शब्द दिलाय, की मी तिथे त्यांच्यासमोर असेल, त्यांच्यासोबत असेल आणि हे ऐकून इकडे माई हसतायत बरं का. म्हणजे माईंना अभिमान वाटतोय, की आनंदी आपलं मत ठामपणे मांडते याचा. आनंदी पुढे म्हणते, "ताईसाहेब माझा हा नकार म्हणजे तुमचा मुळीच अनादर नाहीये. पण जर का तुम्हाला या गोष्टीसाठी कुठली शिक्षा द्यायची असेल ना, तर मला तीही मान्य आहे शिक्षा. पण मी आजच्या या अवॉर्ड सोहळ्याला जाणारच. कारण आता तर मुलांना सुद्धा सगळं सत्य माहिती आहे. त्यामुळे काहीही झालं तरी मी त्या कार्यक्रमाला जाणार म्हणजे जाणारच. असं ठामपणे आनंदीनं आपलं मत मांडलेलं आहे बरं का इथे प्रेक्षकांनो. आणि शिल्पा ताई अशी चाट्ट पडलेली आहे बरं का तिचं उत्तर ऐकून आणि ती रागाने ना निघून जातीये. पण मी काल म्हटल्याप्रमाणे त्यांचं हे सगळं बोलणं विद्याधरने ऐकलेलं आहे. आता शिल्पाताई बाहेर पडून गेल्यानंतर विद्याधर सुद्धा शिल्पा आत्याच्या इकडनं मागे-मागे येतो आणि हाका मारतो, "ताई, ताई, ताई." आता बघा कसे कान फुंकतोय हा विद्याधर आणि मग म्हणतो, "ताई अगं निंबाळकरांच्या या आलिशान वाड्यात ह्यो दुर्दैवी दिवस बघावं लागेल असं कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं गं मला. अगं ती लाचार आनंदी ती तुझ्यासमोर जीभ चालवायला लागली. तिची लायकी एका कोपऱ्यात पडून राहायची आहे आणि आज तिनं तुझ्या तोंडावर नकार फेकून मारला." असं म्हणत ना आता आगीत तेल ओतायचं काम करतोय विद्याधर आणि म्हणतोय, "लई, लई, लई बेकार नडली गं तिला ती आणि तुझ्या अशा पार भाजीपाला करून टाकलाय दहशतीचा. आधी तिची जीभ चालली, मग त्या पोरांनी तिला डोक्यावर घेत तिला आई म्हणून स्वीकारलं आणि आपले थोरले बंधुराज, युगंधर निंबाळकर, तो तर पहिल्यापासून तिच्या प्रेमात आंधळाच झालेला आहे. अगं, तिला तो उघड-उघड सपोर्ट करायला लागला आता तर तो. हे सगळं बघून असं स्पष्ट दिसायला लागले ताई, की हे बघ या वाड्यातली हवा ना आता हळू बदलायला लागलेली आहे. या निंबाळकरांची एकमेव हुकूमशहा ते या वाड्याचं घट्ट पाय रोवून उभी असलेली राणी फक्त तू आणि तू होतीस. पण आता ती जागा हळू आनंदी घ्यायला लागलेली आहे. ते काय म्हणतात ना ते काय ते म्हणजे उथळ पाण्याला खरखराट फार हां आणि ऐनवेळी घरचे झाले फार. तर अगं तुझ्या पायाशी बसून तुझी कामं करणारी ती आनंदी आणि आज तुझ्या डोक्यावर बसून इथं सत्ता गाजवायची स्वप्न बघायला लागले आणि तू हात चोळत बसलेस फक्त. तर लगेच शिल्पा ओरडून म्हणते, "विद्याधर!" आणि मग विद्याधर म्हणतो, "ताई, अगं खरं बोललं की नाही, की सगळ्या आईला बी राग येतोय अगं. इतकी वर्ष मोठ्या अभिमानानं मिरवणारा वाऱ्यांचा, चाव्यांचा जुडगा तो जुडगा पण ना थोड्या दिवसांनी आनंदीच्या कमरेला लटकताना दिसल. सत्ता बदल तर होणारच ताई." असं म्हणत आता कान फुंकतोय हा आणि मग पुढे म्हणतोय, "हे सगळं कशामुळे होतंय माहिती तुझ्या त्या लाडक्या भावामुळे होतंय. त्याने तिला दिलेल्या आंधळ्या पाठिंब्यामुळे होतंय हे सगळं." असं म्हणतो हा विद्याधर. शिल्पाताई पण विचार करते बरं का 2 मिनिटासाठी आणि मग शिल्पाताई म्हणते, "असं काहीच होणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे, ती ती कचरापेटीतनं आलेली मुलगी या घरावर कधीच राज्य करू शकत नाही. मी तसं होऊ देणार नाही." असं इथे शिल्पाताई म्हणते. तर इकडे विद्याधर म्हणतो, "ताई, अगं असं प्रत्यक्षात घडायला लागलंय तायडे." असं म्हणतोय बरं का हा विद्याधर आणि मग म्हणतो पुढे, "जरा डोळे उघडे ठेवून बघ इकडं-तिकडं आणि हो होणारा बदल जर का तुला रोखायचा असेल, तर मी तुला ह्यात मदत करू शकतोय." असं आता विद्याधर सांगतो आणि मग शिल्पा आता जरा विचार करते या विद्याधरकडे बघत. तो पुढे म्हणतो, "हे सगळं थांबवण्यासाठी माझ्याकडे ना एक मास्टर प्लॅन तयार आहे बघ." आता शिल्पा त्या बघायला लागते या विद्याधरकडे, की नेमका मास्टर प्लॅन काय आहे? आणि आपण सुद्धा बघूया या विद्याधरचा प्लॅन नेमका काय आहे ते. तर प्रेक्षकांनो विद्याधर काय म्हणतो बघा. "हे बघ ताई, आज संध्याकाळच्या त्या मोठ्या फंक्शनसाठी युगंधरनं तुला आनंदीला तयार करायला सांगितलंय नव्हं? तू तिला नक्कीच तयार कर. पण तिला अशी तयार करायची आणि तयार झाल्यानंतर ती कशी दिसल हे मात्र मी तुला सांगतो." आता बघा हा युगंधर काय सांगतोय आणि कानात तो काहीतरी ना बडबडतोय. आता काहीतरी त्यानं प्लॅन सांगितला आत्याच्या, की असं-असं तू कर म्हणून आणि असं-असं तू राहा, असं-असं तिला तयार कर आनंदीला. म्हणजे जेणेकरून आनंदीचं इथे काय होईल आनंदीला बघून युगंधर तिच्यावर चिडेल आणि युगंधरची नाचक्की होईल. तर आता तुझा प्लॅन भयंकर आहे असं शिल्पाताई म्हणते. पण हा प्लॅन 100% वर्मावर घाव करणारा आहे
आणि मी आनंदीला तयार करणारच असं म्हणते आणि हसते बरं का. आणि "आता कसं बोललीस ताई?" असं म्हणत हा विद्याधर कौतुक करतोय शिल्पाताईचं. म्हणजे बघा शिल्पाताईच्या डोक्यात आणि या विद्याधरच्या डोक्यात नेमकं काय-काय आहे ते. शिल्पाताईनं आपली काठी-बिठी आपटली आणि म्हणते, "आज संध्याकाळी जेव्हा इव्हेंटमध्ये आनंदीला युगंधर बघेल, तेव्हा त्याचा राग अनावर होईल. तिच्यावर संतापेल तो आणि सगळ्या मीडियासमोर, सगळ्या मीडियातल्या लोकांसमोर त्या इव्हेंटच्या गेटवरच तो तिला हाकलून देईल आणि तिथे आनंदीचा खेळ खलास होऊन जाईल." अशी खुनशी नजरेनं बोलते आणि विद्याधर सुद्धा अगदी तसंच अगदी आपलं जे आता प्लॅन सक्सेसफुल होणार अशा म्हणून तो सुद्धा इथे हसतोय. खरंच या दोघांचा हा प्लॅन सक्सेसफुल होणार की नेमकं काय-काय घडणार बघूया आपण. तर प्रेक्षकांनो समिधाताईंच्या फोटोजवळ इकडे आनंदी बोलतेय आणि ती म्हणतेय, "समिधाताई आज आज मालक साहेबांच्या कष्टाचं एवढं मोठं फळ मालक साहेबांना मिळतंय. आजवर या कुटुंबाच्या प्रत्येक मानाच्या क्षणी, प्रत्येक आनंदाच्या क्षणी तुम्ही त्यांची ढाल बनून उभ्या राहिलात. दुर्दैवाने आज तुम्ही इथे नाही आहात. तुमच्या जागी आज मालक साहेबांबरोबर मी जाणार आहे खरी, पण पण मला खूप भीती वाटतेय. माई-बापूंनी मला सगळी तयारी करून दिलेली आहे. पण तरीसुद्धा मी खूप अस्वस्थ आहे," असं आनंदी म्हणतेय. आणि पुढे म्हणते, "मनातली धाकधूक काही थांबत नाहीये. म्हणूनच मी तुमच्याकडे आली आहे." आणि हात जोडते आणि म्हणते, "मला आशीर्वाद द्या. मला आशीर्वाद द्या, की माझ्यामुळे मालक साहेबांच्या आणि या कुटुंबाची आबरू राखली जाईल किंवा कधीच कुठला धक्का लागणार नाही, गालबोट लागणार नाही माझ्यामुळे, असा मला आशीर्वाद द्या." अशी ती प्रार्थना करते आणि खूपच हळवी झालेली आहे बरं का. पण पाठीमागून आता शिल्पाताई आलेली आहे आणि आता ती काय करते बघा. मी सुद्धा अवाक झाले आणि तुम्ही सुद्धा अवाक व्हाल. शिल्पाताई ना आनंदीला असं वळवते आपल्याकडे, समीदाशी बोलत असते ना, तर ती आता आपल्याकडे वळवून घेते. तर आता आनंदी म्हणते, "ताईसाहेब." म्हणजे आनंदीनं ओळखलं की ताईसाहेब आहेत त्या आणि शिल्पाताईला हाक मारल्यानंतर शिल्पा काय करते बघा प्रेक्षकांनो, तर शिल्पाताई डायरेक्ट इकडे आनंदीला मिठी मारतात घट्ट आणि आता स्वतःशीच खुनशी असतीये शिल्पा आणि आनंदीला तर कळत नाही की हे नेमकं प्रकरण काय चाललंय ते. अगदी मिठी-मिठी मारण्या इतपत एवढं जवळ घेतलंय ह्या शिल्पाताईने आनंदीला. तिला स्वतःलाच विश्वास बसत नाहीये की हे नेमकं काय घडतंय आणि प्रेक्षकांनो माई आणि बापू सुद्धा तिकडनं जात असतात आणि ती दोघं सुद्धा शिल्पाला आनंदीला मिठी मारताना बघून शॉक झालेत अक्षरशः. माई बापूंना विचारतात, "अहो, मी जे बघतेय ना, तेच तुम्ही बघताय ना?" तर बापू म्हणतात, "अगं, हे सगळं कसं शक्य आहे? शिल्पाने आनंदीला मिठी मारली?" तर आता बाई ना काहीतरी विचार करतायत अशा एकदम. तर तोपर्यंत इकडे शिल्पात्या म्हणते आनंदीला, "मी ना तुझी माफी मागायला आली आहे. आजपर्यंत ना मी तुझ्याशी खूप वाईट वागले. मी तुझ्याशी म्हणजे कसा पण व्यवहार केला. नको-नको ते बोलले तुझ्याशी. त्यामुळे म्हणजे तुच्छपणे मी तुझ्याशी वागले. पण मला माफ कर." असं एकदम ना डोळे-बिळे मिटून अगदी माफी मागते, अगदी हळू आवाजात, गोड असं बोलत आणि म्हणते, "नाही, मी इतकं वाईट वागून सुद्धा तू माझ्या मुलांच्या मनामध्ये जे म्हणजे त्यांच्या बाबांविषयी हरवलेलं प्रेम पुन्हा जागवलंस त्यांच्या मनामध्ये मुलांच्या आणि त्याच्यामुळे आणि मला जाणीव झालेली आहे, की माझी चूक आहे." असं एकदम ना असं गोड बोलते बरं का आणि प्रेक्षकांनो आनंदीशी शॉक लागल्यासारखे ऐकते ते सगळं. आता शिल्पाताई पुढे म्हणते, "मी सतत तुझा राग करत होते कारण कारण मला तुझी ईर्ष्या वाटत होती." आणि प्रेक्षकांनो माई आणि बापू सुद्धा आ करून बघतायत. आता शिल्पाताई म्हणते, "समिधा या घरातून गेल्यानंतर तिन्ही मुलांना मी माझ्या मुलांसारखं वाढवलंय. त्यांना सांभाळलंय. त्यांच्यावर खूप सारं प्रेम केलंय मी." आता शिल्पाताई बघा कशी इमोशनली बोलते. पण म्हणते, "पण आज आज तिन्ही मुलं माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करतायत," असं बोलते. आणि हे पाहिल्यानंतर ना असा माझा राग व्हायला लागला आणि आणि रागाच्या भरात मी तुझ्याशी इतकी वाईट वागले. पण आज मला समजलं, आज मला जाणीव झाली, की तू अंध असून सुद्धा ना या घरासाठी आणि या माझ्या भावाचा मान राखण्यासाठी तू किती धडपड करतेस. तेव्हा तेव्हा मला जाणवलं, की मी चुकतेय आणि आज मात्र मी मनापासून तुला ना मनापासून म्हणजे निंबाळकरांची सून म्हणून मनापासून मी तुझा स्वीकार करतीये.
या शब्दात गोड बोलली बरं का शिल्पाताई आनंदीशी. आणि हे सगळं ऐकून माई आणि बापू अक्षरशः आहा करूनच बघतायत त्या शिल्पाताईकडे. आणि प्रेक्षकांना आनंदी सुद्धा अशी एकदम ना बघत राहिली. एवढं सगळं गोड एकाच दिवशी एकाच वेळेला. शिल्पाताई बोलते म्हणजे आश्चर्य आहे. आणि मला माफ कर, मी हात जोडून तुझी माफी मागते. तर आता आनंदी म्हणते, ताईसाहेब प्लीज तुम्ही असं करू नका. तुम्ही मला पापाची धरी नका करू. ताईसाहेब, ताईसाहेब अहो तुम्ही वयाने, नात्याने, मानाने माझ्याहून खूप मोठे आहात हो. आता आनंदीने आपला मोठेपणा दाखवला आणि ती म्हणते, तुमचा माझ्यावर अधिकार आहे. माई आणि बापू तर बघा कसे बघतायत प्रेक्षकांनो. आनंदी आता पुढे म्हणते, तुम्ही मला माफ केलत आणि इतक्या मोठ्या मनाने तुम्ही माझा स्वीकार केलात ना, यासाठी मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन. आता आनंदीनं सगळं लगेच गोड-गोड तिला वाटले खरंच आहे असं. त्यामुळे आता शिल्पाताई पुढे काय करते, आनंदीचा हातच हातामध्ये घेते आता. आता मला पण बघायचंय, आपल्याला पण बघायचंय की पुढे काय घडतंय ते. तर हे बघ, तू मला माफ केलंस ना, तर ना मग मला खूप म्हणजे खूप बरं वाटलं मला. मग आता मी सांगेन ते ऐकायचं हां तू आता शिल्पाताई म्हणते आणि म्हणते, आजच्या या इव्हेंटसाठी ना तुला मी तयार करणार आहे असं सांगते. तर आनंदी खुश होते बरं का. शिल्पाताई म्हणते, माझी सगळ्यातली महागडीतली महागडी साडी ना मी आज तुला नेसवणार आहे. माई, बापू आता तुम्ही बघाच. मी आनंदीला इतकं छान तयार करते ना, की आणखीन सुंदर दिसणार ती असं आता शिल्पात्या सांगतेय. आणि आता चल म्हणून आनंदीला घेऊन जाते बरं का तिकडनं. प्रेक्षकांनो, छान महागडी साडी नेसवणार आहे बरं का ही शिल्पाताई. पण आनंदी दिसतेय कुठल्या रूपामध्ये ते कळेलच आपल्याला. तर इथे ना माई आणि बापू आनंदी गेलीये शिल्पाबरोबर. ते बघत उभे राहिलेत 2 सेकंद. आता खरंच माई आणि बापू जाणून म्हणजे समजून घेतील का जेव्हा आनंदीला त्या गेटअपमध्ये बघतील, की हे शिल्पाताईनं सगळं केलेलं आहे ते. नेमकं काय-काय घडणार आहे, कसा ट्विस्ट येणार आहे, तो मात्र सस्पेन्समध्ये आहे. तो बघण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करायला ठेवायचं आहे आणि एपिसोडचे रिव्ह्यू शेवटपर्यंत म्हणजे अगदी शेवटपर्यंत बघायचे. त्यामुळे ट्विस्ट एंड टर्न्स काय-काय येतात ते अगदी शेवटी-शेवटीच कळतात. त्यामुळे एपिसोड बघायला अजिबात तुम्ही चुकवू नका. तर प्रेक्षकांनो इकडे बापू विचारतायत माईंना, "काय गं, शिल्पा आजच्या कार्यक्रमाला अशी छान तयार करेल ना?" तर माई म्हणतायत, "मला शिल्पाचं हे बदललेलं रूप आहे ना, ते अजिबात पचत नाहीये आणि नेमकं काहीतरी येतंय माझ्या मनात सारखं येतंय, की आज ना नक्की काहीतरी होणार आहे किंवा गडबड आहे किंवा भयंकर घडणार आहे. मला ना खूप भीती वाटते हो." असं आता माई म्हणतायत आणि इकडे बापूंना. आणि प्रेक्षकांनो माईंच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट अशी दिसतीये. तर प्रेक्षकांनो शिल्पा इथे फोनवर म्हणते, की "नाही माई, अजिबात काळजी करू नका. तुम्ही निश्चिंत होऊन देवाचं दर्शन करा. हो, हो, हो. तुम्हाला येऊन नंतर आनंदीला कॅमेऱ्यात बघायचे ना, तिचं कौतुक करायचंय ना तुम्हाला. नाही, 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 बिलकुल काळजी करू नका. छान देवाचं दर्शन घ्या. आशीर्वाद घेऊनच या तुम्ही." "अहो माई, हे काय सांगण्यासारखं आहे का हो?" "अहो हो, मी अगदी छान तयार केलंय तिला. रेशमी पैठणी नेसवलीये मी तिला. मग नाकात नाजूकशी नथ सुद्धा घातलीये. केसांमध्ये मोगऱ्याचा गजरा माळलाय आणि गळा भरून पेशवाई दागिने घातलेत मी. तुम्ही तिला बघितलत ना, की तुम्ही बघतच राहाल. आज आपली आनंदी ना साक्षात लक्ष्मीच्या स्वरूपात दिसतेय." "हो, हो, हो. लवकर या आणि थेट तिला कॅमेऱ्यातच बघा हां तुम्ही. त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये युगंधर बरोबर ती अशी अवॉर्ड घेताना. हां, ठीक आहे. हां, हां, माई ठीक आहे, ठीक आहे. मी आता फोन ठेवते." असं म्हणत ना माईंशी इकडे शिल्पाताई बोलतीये आणि एवढं छान आणि वर्णन केलंय आनंदीचं, की खरंच अजब कौतुक वाटतंय बरं का. तर आता विद्याधर सुद्धा तिथंच आहे आणि हसतोय तो. "ताई, एवढा काय थापा मारल्यास गं तू? एक नंबर, एकदम भारी. तुला माहितीये का, त्या मापू आणि बाई तर मंदिरात गेल्या त्या आनंदीसाठी साकडं घालायला." आणि आता प्रेक्षकांना ना विद्याधरचं लक्ष जातं तिथे पाठमोरी आनंदी उभी आहे त्याच्याकडे. तर आता विद्याधर बघा कसा बघतोय, ही कोण ही कुठली ट्रॉफी आहे असं विचारतोय बरं का. आणि मग आता शिल्पाताई म्हणते, "आनंदी आहे ती आनंदी." आणि प्रेक्षकांनो आनंदी ना अशी बॅक साइडनं जशी पुढे टर्न करते तेव्हा विद्याधर बघा कसा बघत राहिलाय त्या आनंदीकडे. आणि आनंदीचा लूक तर आपल्याला दिसलाच आहे कालच्या भागामध्ये थोडा-थोडा. तरी त्या आनंदीला अक्षरशः फुल लेंथचा वन पीस घातलेला आहे या शिल्पाताईनं. एक सुद्धा दागिना गळ्यावर नाहीये. ऑफ शोल्डर वन पीस घातलाय त्यामुळे आनंदी अशी ना जराशी बावचळली आहे. त्यातच विद्याधर जवळ येत म्हणतो, "बाबो, काय गं हे ताई? मला तर वाटलं होतं तू हिला फाटकी साडी नेसून तिकडं पाठवायचं अपमान व्हायला, पण तू तर हिला एकदम तोकड्या अवतारात आणलंयस की." तर मी म्हणजे म्हणजे काय चाललंय हे सगळं? "ताईसाहेब, ताईसाहेब तुम्ही काय केलंय हे? काय केलंय हे?"
तर इकडे ना आनंदी घाबरली तर विद्याधर लगेच म्हणतो, "ए मदर इंडिया, तुझा माज उतरवण्यासाठी आम्ही हो प्लॅन आखलाय ना व तो फत्ते करायला लागलोय प्लॅन आमचा." तर आनंदी विचारते, "म्हणजे ताईसाहेब?" तर आता लगेच आनंदीला बघत इकडे शिल्पाताई म्हणते, "विद्याधर, दाराला कडी लाव." तर प्रेक्षकांना विद्याधर म्हणतो, "आ?" तर शिल्पाताई ओरडून म्हणते, "विद्याधर, दार बंद कर." तर आनंदी धावत जात असे, "दरवाजा दरवाजा बंद का करायचा का करायचं?" असं म्हणत विद्याधर म्हणजे दरवाजाच्या साईडने जात असतात. तर शिल्पाताईनं आनंदीचा हात असा गच्च धरून ओढते तिला बाजूला आणि या विद्याधरने तेवढ्यामध्ये ना दरवाजा लावून घेतलाय. आनंदी विचारते, "ताईसाहेब, काय करताय तुम्ही?" तर शिल्पाताई म्हणते, "तुला काय वाटलं? मी खरोखरच तुझी माफी मागितली? खरोखरच माझ्यामध्ये अचानकच एवढा बदल झाला? एहे, नाही, नाही. तुला असं वाटलंच कसं? म्हणजे तू मीडियासमोर, जगासमोर मिसेस युगंधर निंबाळकर म्हणून वावरणार आणि मी इतक्या सहजासहजी हे खपवून घेणार, हां?" आता आनंदीला जवळ ओढत म्हणते शिल्पाताई म्हणते, "मी तुझी वाट लावणार आहे." आणि इकडे विद्याधर बघा कसा ढोल ताशा वाजवल्यासारखं टेबलवर खटाखटा, खटाखटा वाजवत बसलाय. आता शिल्पाताई पुढे काय म्हणते आनंदीला, तर "तुझं हे जे काही खरं रूप जे काही आहे ना, ते जगासमोर आणणार आहे आणि याच अवतारात मी तुला सोहळ्याला पाठवणार आहे तिथे." आता बघा प्रेक्षकांनो, आनंदी म्हणते, "नाही, नाही ताईसाहेब, प्लीज, प्लीज असं नका करू. अहो विद्याधर सर प्लीज, प्लीज, प्लीज तुम्ही तरी सांगा ना, आईसाहेबांना प्लीज तुम्ही तरी ऐका ना." तर इथे विद्याधर लगेच म्हणतो, "वाह ताई वाह! आता शोभलीस बघ तू माझी बहीण." आता आनंदीला कळतं की ह्यांचा प्लॅन आहे तो. विद्याधर म्हणतो, "मी उगाच तुझ्यावर संशय घेत होतो की तुझ्याकडनं हे होतंय का नाही. पण अगं तू तर एकदम वाघीण निघालीस की गं वाघीण." तर विद्याधरला असं म्हटल्यानंतर लगेच शिल्पाताई म्हणते, "तुला काय वाटलं आनंदी?" तर आनंदीला विद्याधर म्हणतो, "इकडे नाही, तिकडे शिल्पात्या." म्हणून लगेच ना तिकडे वळवतो. आता शिल्पाताई काय म्हणते बघा आनंदीला परत एकदा, "तुला काय वाटलं, की मी आणि माई आणि भावना तुझ्या पैठणीबद्दल आणि दागिन्यांबद्दल बोलत होती? का? का वर्णन करत होती मी? सांग बघू." कारण अगं त्यांना असं वाटेल, की मी तुला इथून एवढं सजून-धजून महाराणीसारखं बनवून पाठवलं आणि तिथे जेव्हा त्या तुला कॅमेऱ्यात बघतील, तेव्हा या अवतारात बघून त्यांना काय वाटेल गं? अगं त्यांचं सोड, युगंधर, युगंधरला काय वाटेल, की तुला अशा अवतारात बघून? आता प्रेक्षकांनो बघा पुढे खरंच काय-काय घडणार आहे. आनंदी तर घाबरली बरं का. पण इथे अवॉर्ड सोहळा मात्र छान असा सजवलेला आहे इव्हेंट. रिपोर्टर्स वगैरे सगळे आलेले आहेत. तिथं माणसं फार जमा झालेली आहेत आणि तेवढ्यातच एकाचं लक्ष जातं, "अरे ते बघ युगंधर साहेबांची गाडी आली, निंबाळकरांची गाडी आलेली आहे." आणि निंबाळकरांची गाडी आली म्हटल्यानंतर सगळे बाजूला जागा करतात. "अरे आजच्या या भव्य सोहळ्याचे मानकरी आलेले आहेत, असं पोहोचलेले आहेत." असं तिथे अनाउन्समेंट केली जाते आणि प्रेक्षकांनो शिर्के पहिल्यांदा गाडीतून उतरतात आणि शिर्के मग युगंधरला इथे गाडीचा दरवाजा उघडून देतात. तर प्रेक्षकांनो युगंधरचा लूक बघा कसला भारी दिसतोय. अगदी फेटा, तो शेला आणि त्याचा लूक एकदम जबराट झालाय बरं का. तर प्रेक्षकांनो आता युगंधर आणि शिर्के समोर आहेत, हात जोडतात इथे आणि आता पुढे काय-काय घडणार आहे बघूया आपण. युगंधर आल्यानंतर रिपोर्टर्स जे काही आहेत ते आल्यानंतर लगेच त्याच्या प्रश्नांची सरबत्ती करायला लागतात. तिथे जाऊन फोटोज वगैरे काढले जातात. एकटी रिपोर्टर म्हणते, "मालक साहेब, ग्लोबल आयकॉनिक ऑफ द इयर एवढा मोठा सन्मान तुम्हाला मिळतोय, त्याबद्दल तुमचे खूप-खूप अभिनंदन." तर मालक साहेब म्हणतात, "काय आहे? हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाहीये. हा पुरस्कार आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आहे," असं सांगतायत. पण एवढ्या युगंधर साहेब, आपल्या एवढ्या खास आणि ऐतिहासिक क्षणी तुमच्या पाठीशी खंबीर उभ्या राहणाऱ्या आपल्या सर्वांच्या मालकीणबाई आनंदी मॅडम अजून कशा आल्या नाहीत? तर आता युगंधर त्या रिपोर्टरला म्हणतो, "त्या येतायत, वाटेतच आहेत, पोहोचतीलच." आणि काय आहे आता युगंधर बघा पुढे काय-काय सांगतोय. "आता एवढा मोठा सोहळा आहे, ती आपली परंपरा, संस्कृती आहे, तर वेशभूषा पण तशीच पाहिजे ना. त्यामुळे त्यांना आपली पैठणी, साडी म्हणजे नऊवारी पैठणी वगैरे, दागदागिने हे सगळं करायला थोडा वेळ लागणारच आणि त्यातनं आपल्या नवऱ्याला एवढा मोठा पुरस्कार मिळतोय म्हटल्यावर नटायला-थटायला थोडा वेळ लागणारच." असं जरा सांगतोय बरं का मालक साहेब आणि शिर्के सुद्धा हसतायत. तर आता त्यातली एकटी रिपोर्टर म्हणते, "वाह सर, तुम्ही अगदी खरं बोललात. म्हणजे आनंदी मॅडमचा आजचा लूक तर स्पेशल असणार तर." तर युगंधर म्हणतोय, "असणार की. अहो या रेड कार्पेटवर पाऊल टाकल्यानंतर टाकल्या क्षणी तुम्हाला आपली सगळी परंपरा आणि संस्कृती अशी झळकताना दिसेल." असं सगळं आता युगंधर मोठेपणा आधीच मारून घेतोय. पण खरंच तसं होणार आहे का बघूया आपण. युगंधर पुढे म्हणतो,
की काही वेळातच पोहोचतील, त्या येतीलच थोड्या वेळात. तरी ते विद्याधर म्हणतोय, ताई आपला युगंधर त्या मीडिया समोर असा छाती काढून आता उभा असल, आपली मालकीणबाई कधी येतील याची वाट बघत असल, आणि जेव्हा हिला या अवतारात बघल नव्ह तो, तेव्हा तो अख्ख्या मीडिया समोर स्वतःच्या कानाखाली मारून घेईल. तर आता प्रेक्षकांनो, आनंदीना नाही अशी रडत रडत मान डोलावते आणि ती एकदम म्हणते, ताईसाहेब प्लीज, अहो ताईसाहेब प्लीज, का करताय तुम्ही असं? तर शिल्पाताई म्हणतात, कारण या घरची मुलं तुला आई मानतात म्हणून, आणि युगंधर मुलांच्या आनंदासाठी तुला आपली बायको म्हणून स्वीकारायला सुद्धा तयार आहे. आणि हे बघ, पण मी शिल्पा निंबाळकर या घरात तुला मान कधीच देणार नाही, कळलं का? असं हात मी तोडून सांगते ही शिल्पा, आणि हाक मारतात, विद्याधर ड्रायव्हरला बोलव, पाठवून दे हिला. तर आनंदी म्हणत असे नाही. तर लगेच विद्याधर म्हणतो, अगं ताई, ड्रायव्हरनं गाडी गाडी कधीपासून तयार आहे, आणि त्याला सक्त ताकीद सुद्धा दिली आहे की हिला गाडीत घालायची आणि तिकडं मालक साहेबांच्या पुढ्यामध्ये अख्ख्या मीडिया समोर नेऊन उभी करायची. तर आनंदी म्हणते, नाही नाही, मी या कपड्यांमध्ये जात नाहीये. तर विद्याधर म्हणतो, असो ताई, ताई गाडी तयार आहे, जाऊ द्या हिला. तर आता शिल्पाताईनं आनंदीचा हात धरलाय आणि ती जरा कमी ओढतच घेऊन जाते आनंदीला. आनंदी म्हणत असे की नाही नाही, मी ह्या कपड्यांमध्ये नाही जाणार, मला नाही जायचं. तर शिल्पाताईनं त्या राटाला ओढत आता बाहेर घेऊन जाते. तर विद्याधर मात्र इथे खुनशी हसत बसलाय बरं का. आणि आता तो म्हणतो, युगंधर, तिकडं अख्ख्या मीडिया समोर आपल्या मालकीणबाईची वाट बघत असशील तू, पण आणि तिला या असल्या अवतारामध्ये बघून मात्र तू जिवंतपणे मरशील, असं आता विद्याधर म्हणतो, आणि परत स्वतःच आता कौतुक करतो, मिशी बिशी फिरवतो, हाताची कॉलर बिलर टाईट करतो. पण बिचारी आनंदी बघा कशी गाडी तशी ना सुन्न होऊन रडत होऊन बसली आहे. ड्रायव्हर पण तिचं निरीक्षण करतायत. आता इकडे ना ड्रायव्हरला पण कळत नाही की काय करायचं नेमकं ते. तर देवा, देवा, हे सगळं काय होतं, असं आनंदी म्हणते. ते स्वतःशीच बडबडते आणि म्हणते, नाही मला काहीही झालं तरी या वेशामध्ये नाही जाता येणार आहे मालक साहेबांच्या कार्यक्रमामध्ये, माझी मदत कर, तूच काहीतरी चमत्कार कर आता, मला 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 तिथे जावंच लागणार नाही, असं काहीतरी कर, असं आता ती म्हणते. आणि आणि मी जर अशी तिथं गेले तर मालक साहेबांची अब्रू वेशीला टांगली जाईल. आता हा सगळं ऐकतोय बरं का ड्रायव्हर तिथे बसलेला. आनंदी परत एकदा म्हणते, मी मी अशी नाही जाऊ शकत आहे, मी काय करू, असं आनंदी बडबडत असते. तर इकडे युगंधर म्हणतोय शिर्केना, अहो शिर्के, आनंदी अजून कशी नाही आली, जरा बघा. तर आता प्रेक्षकांना इकडे ना शिर्के सुद्धा म्हणतात, अहो ताईसाहेबांचा मगाशी फोन झाला होता, निघाल्यात त्या, येतच असतील. तरी ते युगंधर म्हणतो, आतापर्यंत पोहोचायला हवी होती. पण शिर्के म्हणतात, एक काम करतो मी ड्रायव्हरना फोन करतो आणि जरा बघा जरा कुठे आहेत, असं युगंधर म्हणतो. आणि आता शिर्के ना फोन लावायला बाजूला गेलेत बरं का तिकडनं. युगंधर अगदी वाट बघतोय आनंदीची, इव्हेंटला पण उशीर होतोय म्हणून, आणि ती कशी दिसत असेल, एवढं सगळं कौतुक केलंय त्याच्यामुळे सुद्धा इथे वाट बघतोय हा युगंधर. पण इकडे आनंदीचं मात्र ना तळमळ चाललेली आहे. आनंदी आता म्हणते की, ड्रायव्हर दादा, अहो ड्रायव्हर दादा प्लीज ऐका ना माझं, तुम्ही ना मला माझ्या आबांकडे सोडा ना, मी ना ह्या कपड्यांमध्ये नाही जाऊ शकत आहे हो त्या कार्यक्रमामध्ये, प्लीज प्लीज मी तुमच्या पाया पडते हो ड्रायव्हर दादा, प्लीज प्लीज तुम्ही सोडा ना, ऐका ना, तुम्ही गाडी वळवा ना, आपण माझ्या आबांकडे जाऊया ना. तर आता ड्रायव्हर साहेब म्हणतो, मला माफ करा हो मालकीणबाई, माझे हात सुद्धा बांधले गेले तो, अहो तुम्हाला तर माहितीये ताईसाहेब कशा आहेत त्या, म्हणजे काय आहे ना, मी त्यांच्या शब्दाविरोधात जाऊ शकत नाही हो, त्यांनी मला स्पष्ट शब्दात बजावलंय की तुला आनंदी मॅडमना घेऊन ना त्या अवॉर्ड फंक्शनच्या बाहेरच सोडायचंय, जर का गाडी मी इकडे तिकडे वळवली ना तर त्या मला एका सेकंदात कामावरून काढून रस्त्यावर फेकून देतील हो. आणि आणि माझ्यावर माझ्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आहे, मला माफ करा हो मालकीणबाई, मी माझी नोकरी धोक्यात नाही घालू शकत हो, प्लीज प्लीज मला माफ करा. तर आनंदी म्हणते, पण मी अशी कशी जाऊ त्या अवॉर्ड फंक्शनला दादा, अहो मी जर या कपड्यांमध्ये गेले ना तर तर मालक साहेबांचे खूप मानहानी होईल, प्लीज ऐका माझं, प्लीज. तर खरंच मालकीणबाई मला माफ करा, असा ड्रायव्हर म्हणतो. तर आता काय करू मी, आता अशी आनंदी अडचणीत सापडले, आणि देवा, आता तूच आधार आहेस बरं का, आता ह्या परिस्थितीतून तूच मार्ग काढ, तूच माझा शेवटचा आधार आहेस. जर जर तिथे त्या पत्रकारांच्या समोर, मंत्र्यांच्या आणि हजारो लोकांच्या समोर मी या अशा अवतारात गेले ना, तर तर मालक साहेबांची समाजात काय इज्जत राहील, असं आता आनंदी म्हणते. आणि म्हणते, त्यांच्या स्वाभिमानाची राख रांगोळी होईल. देवा, देवा मला मारून टाक,
पण प्लीज मालक साहेबांची मान खाली नको झुकून देऊस. प्लीज, प्लीज मला वाचव देवा, प्लीज मला वाचव. अशी आनंदी इथे ना खूप सारी प्रार्थना करते देवाची. खरंच असं होईल का प्रेक्षकांनो? कारण उद्याच्या भागात आपल्याला बघायला काय मिळणार आहे, तर आनंदी आहे त्या लुकमध्ये तसंच गाडीतून उतरते प्रेक्षकांनो आणि तिथे आता युगंधर तिच्याकडे आधी बघतो, पण त्याची पहिली नजर जी काही आहे ती रागाची नजर आहे. पण नंतर तो आनंदीचं इथे प्रोटेक्शन पण करतो. तिच्या अंगावरती स्वतःचा शेला वगैरे घालतो आणि इथे युगंधर तिच्या खांद्यावर हात ठेवून उभा राहतोय आणि जेव्हा युगंधरची वेळ येते प्रश्नांना उत्तर द्यायची आणि ते पण इंग्लिशमधून उत्तरं द्यायची, तेव्हा आनंदी त्यांची ढाल बनून उभी राहणार आहे. नेमकं काय काय होणार ते बघत राहूया उद्याच्या भागात. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा.